नमस्कार, माझं नाव हिमांशु कडवे. मी IFSI CFT बॅच 36 मध्ये आहे. सो ओव्हरऑल मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगेन तर मी लास्ट एक 12 इयर्स पासून मी फिटनेस या इंडस्ट्रीमध्ये आहे. मी स्वतः पण वर्कआउट करतो, मी बरेचसे ट्रेन पण केलेले आहेत. बट ओव्हरऑल मी सांगेन तुम्हाला ॲज अ एक्सपिरियन्स की एक टाइम असा आला की जिथे मला असं वाटलं की मी लॅक होतोय, की नाही मला याच्या पुढे अजून काही समजत नाहीये, मला अजून काहीतरी करावं पाहिजे. सो एक दिवस असाच सहज ॲज युजल इंस्टाग्रामवर टाइमपास करताना समोर एक ऍड आली IFSI इन्स्टिट्यूट. बोले काय आहे, एकदा बघूया, चेक करूया. सो बघितलं त्याच्यावर, मेलो हा बरेचसे CFT कोर्सेस आहेत, DPT आहेत, न्यूट्रिशन आहेत, बरेचसे वर्कशॉप्स आहेत. देन आय लाईक की अच्छा चला बघूया. एक त्याच्यानंतर सोडून दिलेला, असा काही सिरियसली घेतलं नव्हतं. बट परत एकदा ऍड आली. देन ॲज युजल आताची जनरेशन जे करते, मी मेटावर सर्च केलं की म्हणजे टॉप इन्स्टिट्यूट इन मुंबई किंवा इंडिया, तो IFSIचा नाव हा सगळ्यात पहिला होता. अँड मी थोडं वाटलं की ओके, मला एकदा इन्क्वायरी तरी केली पाहिजे. सो मी इन्क्वायरीसाठी नंबर टाकला अँड अनएक्सपेक्टेडली मला इन सेम डे मला आरिफ सरांचा मला कॉल आला. त्याही मला बरेचशी इन्फॉर्मेशन दिली, त्याही मला नीट सर्व सांगितलं की काय काय आहे, आपण काय करू शकतो. त्यांना पण ॲज अ पर्सन ज्यांच्यासोबत मी पहिल्यांदा बोलतोय, त्याही खूप जास्ती कॉपरेट केलं माझ्यासोबत. त्याही मला माझ्या प्रत्येक क्वेश्चनला म्हणजे वर्थ फॉर मनी आहे की नाही हे सर्व मला सांगितलं. अँड त्यांना विचारलं मी की हे कुठे आहे, तुम्ही म्हणजे मला हे कसं करावं लागेल, ऑनलाईन करावं लागेल का. बट आय वॉज सरप्राईज्ड की त्यांची ऍक्च्युअल ब्रांच ही दहिसरला असून हे ठाण्याला पण अवेलेबल आहे. सो मला ते सांगितलं की तुम्ही या, व्हिजिट करा, एकदा बघा, डेमो लेक्चर घ्या. फर्स्ट डे मी आलो डेमो लेक्चर घ्यायला, अशफाक सर होते. अँड मी त्यांचा नॉलेज बघून आय वॉज लाईक की अच्छा मला तर काहीच नाही येत आहे. जर्नी स्टार्ट झाली, मी केलं. मी कॉम्प्लिमेंट तर यांना करीन की जी फॅकल्टीज आहेत ओव्हरऑल जे टीच करतायत ते किती पेशन्स ठेवतायत, की आम्ही बरेचसे अनवॉन्टेड असे पण क्वेश्चन्स घेऊन येतो, बट स्टील हे प्रत्येक वे मध्ये हेल्प करतात, प्रत्येक वे मध्ये ट्राय करतात की नॉलेज तुमचा अजून गेन होऊ दे आणि तुम्ही पुढे गेल्यावर पण अजून तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा लाईफमध्ये फायदा होऊ दे. एस्पेशली निखिल सर, प्रथमेश सर, अजून अजय सर याही खूप हेल्प केलेली आहे. बऱ्याचशा वेळा असं पण झालंय की लेक्चर मिस झालेत, काही झालंय, बट स्टील आफ्टर लेक्चर थांबून पण त्याही ते क्वेश्चन्सना हेल्प केलेलं आहे. आणि ओव्हरऑल त्याही आम्ही ॲज अ पर्सन पण मोठे होणार आणि इंडस्ट्रीमध्ये पण नाव खूप चांगल्या प्रकारे हायलाईट होईल आमचा, याच्यासाठी खूप मेहनत करतात आणि आम्हाला पण हेल्प करतात. IFSI याच्याबद्दल तर मी इतकं सांगेन की द बेस्ट डिसिजन आय टोक. बस माझी जर्नी पण अजून चालूच आहे. आता पुढे गेल्यावर अजून खूप ग्रोथ आहे इथून आणि इथे काही थांबत नाही होत आपण. हे असं नाही आहे की फक्त यंगस्टरच करू शकतात. इथे माझ्यासोबत ही खूपसे स्टुडंट्स आहेत जे मिड 20s मध्ये आहेत, असे पण आहेत जे मिड 40s मध्ये आहेत. सो आय एम सरप्राईज की इथे एजचा हे बॅरियर नाही आहे आणि यंगस्टर्स पासून हाऊसवाईफ पर्यंत हे पण करतायत. अँड स्टील त्यांचा पॅशन बघून अजून असं होतोय की हा सर्व काही करू शकतात. जे एक सर्वांच्या डोक्यात होतं की नाही हे फक्त फिटनेस इंडस्ट्री ही फक्त यंगस्टरसाठी आहे. सो नाही, हे असं नाही आहे, हे प्रत्येकासाठी आहे आणि हे सर्वही करावं, कारण तुम्हाला तुमचा नॉलेज वाढण्यापासून अजून कोणी नाही थांबवू शकत, बट स्वतः तुम्ही थांबवू शकता. तुम्हाला जर फिटनेसमध्ये अजून ग्रो व्हायचं असेल, तुम्हाला फिटनेसमध्ये अजून नॉलेज गेन करायचं असेल, जर तुमचं स्पोर्ट्समध्ये कोणाला तुम्हाला मास्टर करायचं आहे किंवा बॉडी बिल्डिंग, एनिथिंग, IFSI इज द प्लेस आणि तुम्हाला तुमच्या सर्व क्वेश्चन्सचा आन्सर इथे भेटेल. सो दॅट्स इट. थँक्यू.